तर मित्रांनो, अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज सोलापूरमधील आपण आसरा चौक या भागामध्ये आहोत. तर आज आपण सोलापूर पुणे सोलापूर या लालपरीने प्रवास करणार आहोत. तर लग्नाच्या वराडासोबत आपण जात आहोत. तर ही आहे आपली आजची सवारी. तर चला व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, खूप मजा येणार आहे. मी काय काय शूट करत असतो ते सगळं तुम्हाला या प्रवासाच्या माध्यमातून दाखवणार आहे. प्रवास होईल सोलापूर ते पुणे, परत पुणे टू सोलापूर, सर्व तुम्हाला पाहायला मिळेल मी काय काय करत असतो एका वेडिंग शूटमध्ये. तर हे सगळं सामान सध्या लोड होत आहे, पाहू शकता आपण. बस आतून एकदम स्वच्छ आहे. आत्ताच मी आत जाऊन सामान वगैरे ठेवलं त्यावेळेस पाहिलं आहे. हे आमचे सर आहेत. सरांना सध्या काम लावलं आहे, कॅमेरा तर उभा राहिलं आहे. तर सोलापुरातून आपली गाडी निघाली आहे आता. या लालपरीने आपल्याला 4.5 ते 5 तास तर किमान लागतील. नॉनस्टॉप जाणार आहे आपण बिना वाहन. कंडक्टर नाही आहे बसमध्ये, फक्त ड्रायव्हरच सहा गाडी पळवत देणार. सोलापूर मध्यवर्ती बसस्थानक पास केलो आहोत आपण. मित्रांनो, आता आपण पुण्या नाक्याला पोहोचलो आहोत. छत्रपती संभाजी महाराज चौक.
मित्रांनो टी ब्रेक झाला आहे. तर आपलं देशपांडे हॉटेलला थांबलो आहोत आपण. तर मॅक्सिमम जे काही वराड असतात मी ज्या वराडीसोबत आलो ते इथंच थांबलेले आहेत. तर इकडं कासव आणि शार्क फिश आहे तो पण बघायला मिळतं. आता आहे का नाही माहीत नाही, पण खूप दिवसापूर्वी मी आलो होतो इथे. आहे इथं कासव आहे, मरळ फिश आहे, शार्क दिसत नाही आहे. टी ब्रेक तर घेतलाच, म्हणजे चहा तर घेतलाच, सोबत व्हेज बिर्याणी होती इथं, तेही घेतलं होतं. टेस्टी, भूक पण लागली होती. तसंच मग उठून टाकला. आता कमीत कमी 3:30 वाजले असतील. घरातनं पण थोडंफार खाऊन आलो होतो, बिस्किट खाल्लो होतो आणि परत ते पण खाल्लं. होतो. आता 8:15 झालेत रात्रीचे. तर एवढा वेळ लागला ट्रॅफिकमधनं यायला. ब्रेकच लागला नाही त्याला. तर मित्रांनो, आज आपण छत्रपती शिवाजी नगर येथील रमारमण या मंगल कार्यालयात आलो आहोत. तर इकडे आपलं शूट असणार आहे. तर सगळे आता जेवणाच्या व्यवस्थेला लागले आहेत. मी तुम्हाला एकदा आतून हॉल थोडंसं दाखवतो आणि बाकी आपण उद्याच्याला भेटूयात. तर मित्रांनो, हा आपला शूट लोकेशन आहे. सकाळीचा हे स्टेज आहे. हे आपले सेटअप वगैरे सगळं लावलेलं आहे. आमचे वायर बऱ्यापैकी असे पसरलेले असतात लावल्या त्यांना आता ॲडजस्ट करायचं आहे. सकाळी 4:30 वाजता उठून रेडी होऊन हळदी वगैरेसाठी रेडी झालतो आम्ही. वैदिक पद्धतीनं आता इथे शुभ कार्य होणार आहे. आमचे सर सकाळ सकाळ कॅमेरा सेट करायला लागलेत, बघू शकताय. हे आपला कॅमेरा आहे इथे व्हिडिओचा.
आणि आपण चारी बाजूनं पोर्टालेट लावलेले आहेत. काही ठिकाणी फक्त 2च असतात, तर आजच्या या कार्यासाठी आपण 4 यूज केले. ॲज पर कस्टमर रिक्वायरमेंट, कस्टमरची रिक्वायरमेंट असेल त्या हिशोबाने आपण सगळे अरेंजमेंट्स करत असतो. तर मित्रांनो, तुम्हालाही जर का फोटोग्राफीची सर्व्हिसेस पाहिजे असेल तर तुम्ही मला नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता. व्हिडिओच्या एंडमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर आहे. कधीही करा. सर्व्हिस ऑल ओव्हर इंडिया, प्री वेडिंग वगैरे सगळं करतो आपण. चला की जाऊ लगेच. तर मित्रांनो, इथं एक मस्त विंटेज कार होती हॉलच्या बाहेरच, पाहू शकता आपण. हिंदुस्तान मोटर्सची असेल, कारण की याच्यात हिंदुस्तान लिहिलेलं आहे. तर मित्रांनो, आता ऑलमोस्ट आपलं झालेलं आहे शूट. तर फक्त बिदाई राहिलेली आहे. तर या गाडीमध्ये नवरदेव आणि नवरी येऊन बसणार, त्यांची बिदाई होणार. आणि हा छोटू बघा आपला फ्रेंड झाला आहे. ओ नो 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 नो. आणि आपली एस टी काय अजून आली नाही, म्हणून आपलं सामान आपण तिथं ठेवलं आहोत. एस टी लवकरच येईल आणि आपण निघूयात. तर मित्रांनो, शूट वगैरे सगळं संपलं. आता आपल्या बसची वाट बघतोय. कम्प्लिटली एक्झॉस्टेड. बसमध्ये जाऊन आता झोपणार आहे मी. तर व्हिडिओ मी काय काय शूट करेन मलाच माहीत नाही आहे. चला बसची वाट बघूयात, बस येईलच आता. गाडी येण्यापूर्वी आपल्याला चाय भेटला आहे, तर चहाचा स्वाद घेऊया. गरज होती चहाची, तो लय वैतागलं. शूट झाल्यानंतर हेच हाल असतं. तर मित्रांनो, आपली एस टी आली आहे, पाहू शकता. तर आता परत पुणे ते सोलापूर आपण प्रवास करणार आहोत या एस टीने, लालपरीने. तर हे वराड चाललं आहे आता सोलापूरला परत. तर मित्रांनो, परत एकदा जर्नी सुरू झाली आहे पुणे टू सोलापूर लालपरीने. पुण्याला ट्रॅफिक बघू शकते. आता हे ट्रॅफिकमध्ये कमीत कमी आम्ही 1 ते 1.5 तास अडकणार आहे. तर मित्रांनो, झोपलो होतो मी गाडीमध्ये. परत एकदा आपण येताना इंदापूर पासील देशपांडे वेज इथं थांबलो आहोत जेवण्यासाठी. आता 8:25 झाले आहेत. तर मित्रांनो, थंडी सुरू झाली आहे. तुम्हाला जागोजागी शेकोटी पेटलेले दिसतील. जागोजागी शेकोटी दिसतील आपल्याला. आणि हे प्रमाण ग्रामीण भागात पहाटेच्या वेळेस भरपूर बघायला मिळेल आपल्याला. गवत वगैरे जाळून शेकोटी करत असतात. तर सध्या आपण हॉटेलच्या बाहेरच आहे अजून. तर बाकीच्या लोकांचं जेवण होत आहे, तर आपण शेकोटी करायला आलो आहे. थंडी सुटली भरपूर. तर मित्रांनो, आपली लालपरी इथं थांबली आहे. आता आपण इंदापूरमध्ये आहे. 110 किलोमीटरवरती सोलापूर आहे आपला. देशपांडे हॉटेल 11 वाजेपर्यंत सुरू असतो रात्रीचं. जेवण उत्तम आहे.
फायनली सोलापूरला पोचलो आहे, रेल्वे स्टेशनला उतरलो आणि आपलं पिकअप पण आलेलं आहे. ताई आली आहे घ्यायला. तर चला आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.